मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे शिवम भाऊच्या आधी मला जर कोणाची ऍस्थेटिक म्युझिक माहिती होती तर तो होता अँड्रे ड्यू. याच्या बॉडी प्रमाणे याची लाईफस्टाईल पण तेवढीच ऍस्थेटिक आहे. चला आज याचा बॅक वर्कआउट ट्राय करूया. वर्कआउटची सुरुवात होते आपली नेहमीच लॅट पुल डाऊन पासून. यामध्ये अँड्रे भाई मारतात 3 सेट आणि चौथा ड्रॉप सेट. आता इथे कोणी सायन्स बेस्ड लिफ्टर असेल तर भाई प्लीज माझा एकदा फॉर्म चेक करा आणि मला तात्काळ करेक्ट करा. मी अजिबात तुमचं ऐकणार नाही, कारण याच फॉर्म मध्ये माझा प्रॉपर मसल ट्रेन होतोय भाई. आणि वेटला कंट्रोल करून खेचल्यावर जो धूर निघतय ना भाई, काय सांगू तुला. त्यानंतर अँद्रेबाई मारतात सुपर पॉवर पन्नाटा रोज. तिच्या आईला ह्या काय नवीन मॅटर. गुगल केला, वेगवेगळ्या मशीन दिसल्या, त्यात ही एक मशीन होती. म्हटलं हीच मारतो आता, कुठे एवढा डोका लावतोय. आणि जर ही मशीन नसती तरी पण हीच मारली असती. तिच्या आईला मला आवडते भाई ही मशीन. हा म्हणजे मशीन अलाइनमेंट मध्ये थोडासा फॉल्ट आहे, पण ठीक आहे. युनिलॅटरल मुवमेंट केली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह. फुल टू खेचाखेची केली, धूर काढला. याचे पण 4 सेंट मारले आणि मग सीटेड केबल रो मशीनवर येऊन बसलो. आज मी भाई प्रॉपर फॉर्म मध्ये राहून सगळा वर्कआउट परफॉर्म केलाय, कारण बॅक सोबत माझा मसल माइंड कनेक्शन एवढा स्ट्रॉंग झालाय, त्यामुळे अनवॉन्टेड हेवी उचलायची गरज नाही पडत. मग भाईने सांगितलं चल आता टी-बार रोची तयारी कर. आणि तसंही टी-बार रो आपल्याला लय आवडते. शोल्डरचे ट्रायशन्स बघ असले दिसतायत भाई. यो अँगल तर भाई नाथ खुळा पब्लिक गोळा. आवडीत 1 नाही 2 नाही 3 नाही डायरेक्ट 6 न 7 सेट मारले भाई ना. का माहित का, एवढा भारी मसल माइंड कनेक्शन होत होता ना भाई, मला वर्कआउटचा कंटाळच येत नव्हता. आणि मग जबरदस्ती भाईने मला इकडे आणला, स्ट्रेट आर्म लॅट पुल डाऊन मारायला सांगितले. तसं बघायला गेलं तर ही एक्सरसाइज तगडी आहे, पण त्यासोबतच सुपर सेट म्हणून भाई सांगतोय फेस पुल पण मार. फेस पुल मध्ये मी जास्त काही डोका लावत नाही. एक बेंच घेतो, त्याच्यावर झोपतं आणि खेच बास तोंडावर. बेसिकली ही एक्सरसाइज तुमचा अप्पर ट्रॅप आणि रिअर डेल ट्रेन करते. जाम झाली ट्रेनिंग. आज तुम्हाला दाखवतं बॅक नक्की असती कशी. नाद करा पण प्रणव दादाचा कुठं. आजचा बॅकचा पण बघून तुम्हाला समजलंच असेल, आजचा खेचाखेचीचा कार्यक्रम आपला सक्सेसफुल झालेला आहे. आणि माझी बॅक एवढी टाईट झाली होती की भाई मला पोज होल्डच करता येत नव्हती. बट असो, व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा. आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीनसाठी आपल्या भावाला फॉलो करायला लागतंयच भाई. तोपर्यंत आलंच पुढचा वर्कआउट घेऊन.